तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल श्री एडिट्सवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आपल्या अलाइट मोशन ॲपवरती बनवला आहे आणि अलाइट मोशन ॲपवरती बनवल्यानंतर जे काय मटेरियल असेल आपल्या व्हिडिओचं ते सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलं आहे. वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. स्क्रीनवरती तुम्हाला लिंक दिसून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक असेल. तर चला एकदा आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तर मित्रांनो, बघू शकता आपण आपल्या अलाइट मोशन ॲपवरती आलो. अलाइट मोशन ॲपवरती आल्यानंतर आपलं जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला आपल्या अगदी फ्रीमध्ये मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस आपला व्हिडिओ येत नव्हता, त्यामागील कारण मी तुम्हाला नंतर सांगून देईल. पण आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होतील, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. तर भावांनो, बघू शकता वेबसाईट लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर बघू शकता आज आपण खतरनाक ट्रेंड घेऊन आलो आहे. तर त्यासाठी प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तर बघू शकता एकदम ट्रेंडिंग सॉन्ग बघू शकता, नको फिकीर जगाची राणी. त्या सॉन्गवरती आपल्याला खूप दिवसापूर्वी व्हिडिओ करायचा होता, पण मला टाईम भेटला नाही, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ थोडा लेट, पण काही विषय नाही, आपण करून टाकूया थेट. तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक बेट मार्किंग करून दिली आहे. तर तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला प्लसमध्ये जायचे, इमेजन व्हिडिओमध्ये जायचे आणि आपले जे काही प्रतिभा जोशी मॅमचे जे काही फोटो असतील ते तुम्हाला इथे ॲड करायचे. आता ॲड केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल जो तो कट करण्यासाठी 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेऊया अशा प्रकारे आणि नेक्स्ट बुकमार्कवरती येऊन 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करूया. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालवता लास्टपर्यंत सर्व फोटो ॲड करून घेऊया. ओके, तर मित्रांनो, आपण सर्व फोटो वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता यांना इफेक्ट पद्धतशीर इफेक्ट वगैरे आपल्याला द्यायचा आहे. तर सर्वात आधी पहिल्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचे, शेक प्रिसेटमध्ये जायचं आपल्याला आणि जो काय पहिला इफेक्ट असेल तो इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा भावांनो. आणि केल्यानंतर बघू शकता पुन्हा आपण जाऊया आपल्या अलाइट मोशनमध्ये आणि आपला जो काही प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट ओपन करूया आणि जो काही पहिला फोटो असेल त्याला हा वाला इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर बघू शकता एकदम खतरनाक ट्रेंड आपण बनवलं आहे भावांनो. तर यानंतर नंतरचे 3 बुकमार्क सोडून द्यायचे आणि बघू शकता अशा प्रकारे 2 बुकमार्क सोडून द्यायचे आणि पुन्हा ह्या तिसऱ्या बुकमार्कला हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर पुन्हा बघू शकता हे 3 बुकमार्क सोडून पुन्हा जे काही मोठा फोटो असेल त्याला हा वाला इफेक्ट द्यावून जायचा आहे. तर पुन्हा 3 बुकमार्क सोडायचे आहेत आणि पुन्हा हा वाला मोठा इफेक्ट आपल्याला इथे अशा ठिकाणी पेस्ट करून द्यायचा आहे. म्हणजे 3 फोटोच्या नंतर हा वाला इफेक्ट येणार आहे भावांनो. तर बघू शकता ह्या इफेक्टची इथपर्यंत तुम्हाला शेवट दिसून जाईल. इथपर्यंत पेस्ट करायचा. आता दुसरा इफेक्ट आपल्या फोटोमध्ये तुम्हाला येणार आहे भावांनो. दुसऱ्या फोटोपासून बघू शकता. तर तो इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे, शेक प्रिसेटमध्ये जायचं आहे आणि जो काही दुसरा इफेक्ट आहे तर त्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी मध्ये जायचं आणि प्रोजेक्टवरती जाऊन अशा प्रकारे पुन्हा जो काही इफेक्ट असेल तर अशा प्रकारे इथे यायचे आणि अशा प्रकारे इथे जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचं भावांनो. अशा प्रकारे दोन्ही बुकमार्कला पेस्ट करून देऊया. तर त्यानंतर आपण तिसऱ्या बुकमार्कला तर बघू शकता हावाला दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा ह्या बुकमार्कपासून ह्या 3 बुकमार्कला हावाला इफेक्ट देऊन द्यायचा आहे. पुन्हा मध्ये मोठ्या फोटोला वेगळा इफेक्ट आहे, पुन्हा 3 फोटोंना हावाला इफेक्ट आणि अशा प्रकारे मोठा इफेक्ट. अशा प्रकारे आपण लास्टपर्यंत हा वाला जिथे जिथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे तिथे पेस्ट करून घ्या. तुम्हाला सांगितलं भावांनो कशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे. तर अशा प्रकारे शेवटच्या 3 बोटांना हा वाला इफेक्ट येणार आहे भावांनो. तर चला आपण पटकन पेस्ट करून देऊया. तर अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर आपलं सोपं काम झालेलं आहे. सर्व काही सोपं होऊन गेलं. यानंतर प्लसमध्ये जायचे, इमेजन व्हिडिओमध्ये जायचे आणि आपली जी काही ब्लॅक पेन जी असेल ती ब्लॅक पेन जी अशा प्रकारे आपण ॲड करून घ्यायची. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे ब्लॅक पेन जी ॲड करून घेऊया. नंतर 3 डॉटवर जायचे, फाईल कंपोजिशन एरिया करायचं आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन खालती स्क्रोल डाऊन करून घ्यायचे. तर चला मी एकदम खालती करून घेतो म्हणजे जास्त ब्लॅक वाटून नाही जाणार. तर अशा प्रकारे झाल्यानंतर लास्टपर्यंत अप्लाय करण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर झाल्यानंतर पुन्हा पहिल्या स्टार्टिंगला यायचं, इमेजन व्हिडिओमध्ये जायचे आणि अशा प्रकारे जी काय आपली टेक्स्ट पेन जी असेल क्रश नावाची ती मी अशा प्रकारे इथे ॲड करून घेतो.
तर विषय हार्ड पद्धतीने टेक्स्ट PNG सुद्धा बनवले, फक्त व्हिडिओला सपोर्ट दाखवा, कारण खूप दिवसातून व्हिडिओ बनवलाय भावांनो. तर थोडा सपोर्ट तुमचा हवा आहे, मला मेन्शन वगैरे करून द्या. तर अशा प्रकारे लास्टपर्यंत अप्लाय करण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तर बघू शकता व्हिडिओ एकदम सोपा होता. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे क्लिक करा, व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. चला लवकर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. अशा प्रकारे एक्सपोर्टवरती क्लिक करून देऊया. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर चला लवकर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.